मुंबईमध्ये विविध ठिकाणी सुमारे 20 ते 22,000 झोपड्या दरडींच्या छायेमध्ये आहेत। दरवर्षी पावसाआधी येथील रहिवाशांना स्थलांतराच्या नोटिसा बजावण्यापलीकडे कोणतीही ठोस उपाययोजना सरकार आणि पालिकेकडून होत नाहीये। यंदा सुद्धा पावसाच्या तोंडावर पालिकेने भांडूप, विक्रोळी, घाटकोपर आणि पवईमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या नोटिसा दिल्यात। यंदाच्या पावसाळ्यामध्ये कुठलीही दुर्घटना घडल्यास पालिका जबाबदार नाही अशी भूमिका महापालिकेने मांडली आहे। मुंबई शहरामध्ये काही दिवसांपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यातच हवामान खात्याने जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने ज्या डोंगराळ भागात वास्तव्यात झोपडी आहेत त्यांना मात्र स्थलांतरित करण्याचे आदेश आणि नोटिसा देखील बजावलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर मी सध्या घाटकोपर विक्रोळी येथील संजय नगर या एरियामध्ये आलेली आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर हा डोंगराळ भागात जो परिसर आहे या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात झोपड्यांचं वास्तव्य आपल्याला पाहायला मिळते। मात्र इर्षाळवाडी असेल किंवा इतर मुंबई शहरासह आजूबाजूच्या परिसरामध्ये पावसाळ्यात ज्या दुर्घटना घडतात त्या घडू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने इथल्या प्रत्येक घरांना नोटिसा बजावलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे नोटिसा बजावून जर कुणी घर खाली करत नसेल, स्थलांतर करत नसेल, सुरक्षित ठिकाणी जात नसेल तर येणाऱ्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये जर एखादी दुर्घटना घडली तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या कुटुंबाची असेल असं देखील मुंबई महानगरपालिकेने म्हटलेलं आहे। मात्र आता येणाऱ्या काळामध्ये या वास्तव्यामध्ये असलेल्या डोंगराळ भागामधील झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास असलेले नागरिक सुरक्षित ठिकाणी जातात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामॅन प्रकाशसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई। दरवर्षी जे नशीब आहे ते होणार, ती बात नाहीये। पण कुठे जागा दिली तर आम्ही 8-9 माणसं आहेत घरती, नाही राहू शकतो ना। आणि आता मुलं कॉलेजला जात आहेत, कोण घरी आहे, काय आहे त्याच्या मुलं आजारी माणसं आहेत। आता माझी मिशी आजारी आहे, त्याचा खर्च एवढं आम्ही करतोय, पण आता बाहेर जर कुठे गेलो तर कसं आम्ही खर्च करणार। पत्र्याची घरं होती तेव्हा येत होतं, आम्हाला नोटीस येत होतं, त्याच्यावरती लोक काय सरकार काय करतच नाही तर काय करणार। आता आमची छोटी छोटी मुलं होती तोपर्यंत आम्ही मोलमजुरी करून कामधंदा करून पोट भरायचो। मुलं शाळेत जायला लागली, छोटी छोटी होती तिथपासून कामधंदा करतोय। एक तर मी आजारी आहे, घरामध्ये आहे, आता मुलं काय करणार, मग मी काय करू। मग मला असं वाटतं सरकार नोटीस देण्यापेक्षा आम्ही भाड्याने राहण्यापेक्षा आमचा तेवढा पेमेंट पण नाहीये, पगार पण आम्हाला तेवढा नाहीये। आम्ही बाबा स्वतःची वस्तू सोडा आणि भाड्याने जाऊन राहावा एवढी पण आमची कॅपॅसिटी नाही। जर सरकारने नोटीसच्या ऐवजी जर आमच्यासाठी सुरक्षासाठी काय करता येईल ते जर सरकारने केलं तर आम्हाला अजूनच चांगला म्हणजे हे मिळालं असं मला असं वाटतं।